तर मग ती कायद्याची चाड ज्या क्षणी प्रतिभा चाकणकर आणि रुपाली चाकणकरांची नावं माध्यमांनी घेतली, ज्या क्षणी ही नावं चर्चेमध्ये आली, अगदी त्याच क्षणी या दोघीही पोलिसांना भेटायला का गेल्या नाही? ज्या प्रतिभा चाकणकर दर 3 दिवसांनी नथी आडून तीर मारतायत, ज्या प्रतिभा चाकणकर दर 3 दिवसांनी माध्यमांना ग्राफिक्स बनवून बाईट पाठवतायत, त्या चाकणकर जर एवढ्या धुतल्या तांदळाच्या आहेत तर चाकणकरने एकदा एखादी जाहीर प्रेस घ्यावी आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी। जो न्याय अमरावती परतवाडामध्ये बुलडोजर लावण्याचा असतो, तोच न्याय चाकणकर आणि अशोक खरातच्या प्रॉपर्टीला लावला पाहिजे। 1 महिन्यापासून तुम्ही खरातचा फार्म हाऊस आम्हाला दाखवताय, पण त्याच्यावर बुलडोजर चालवला जात नाही। याला कृपाशीर्वाद सुनील तटकरेंचा आहे की ठाणेकरांचा आहे? कारण ठाणेकरांचं कनेक्शन पुन्हा पुन्हा पुढे येत आहे। ठाणेकरांच्या कनेक्शनमध्ये अजूनही एकट्या चाकणकरच नाही, ठाणेकरांच्या कनेक्शनमध्ये केसरकरचं अजूनही कुठलीही चौकशी झाली नाही। जो दीपक लोंढे अतिशय जवळचा माणूस आहे, त्या दीपक लोंढेच्या सोबत दीपक केसरकरचे असणारे घनिष्ठतम संबंध बघता केसरकरला अजूनही चौकशीला बोलावलं जात नाही। मुख्यमंत्री साहेब, तुम्ही कुणाला वेड्यात काढताय? कोण कुणाला वेड्यात काढताय ते आम्हाला एकदा कळू द्या। काय चाकणकरांना हा संदेश चाकणकर देतायत का की मी कोणालाच मानत नाही, जुमानतच नाही, मी तटकरे माझा बॉस आहे तर मला कोणीच काही करू शकत नाही, हे सांगायचंय का चाकणकरांना? आणि याला तुमची छुपी मान्यता आहे का? केसरकर आणि दीपक लोंढेचे सतत संबंध पुढे येत आहेत, सतत नव्या गोष्टी पुढे येत आहेत आणि तरी केसरकरला अजूनही चौकशीला बोलावलं जात नाही। फडणवीस साहेब, तुम्ही केसरकरांना वाचवताय का? आणि का वाचवताय? तुमच्या मित्रपक्षाचा आमदार आहे म्हणून? तुम्हाला जर खरंच महिला सुरक्षा, नारी शक्ती वंदना बिल वगैरे जर तुमचं चालू असेल तर तुमच्या नारी शक्ती वंदना बिलामध्ये आधी महिलांना सुरक्षितता द्या, आधी महिलांना संरक्षण द्या, आरक्षणाचं नंतर बघू। आणि महिलांना संरक्षण द्यायचं असेल तर हे केसरकर विसरकर सारखी जी सगळी माणसं आहेत, या माणसांना त्यांची जागा तुम्ही कधी दाखवणार आहात? या सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेंचा संबंध दाखवला गेला, एकनाथ शिंदेंचे कॉल दाखवले गेले, ते सीडीआरवर मी पुन्हा नव्याने बोलेन। परंतु एकनाथ शिंदेंची चौकशी करायची हिम्मत गृह खात्याची आहे का? मी माझ्या 8 दिवसापूर्वीच्या पत्रकार परिषदेतही हाच प्रश्न विचारला होता की कदाचित SITला स्वतःचा जो एकूण त्यांचा पोर्टफोलिओ आहे, त्या पोर्टफोलिओमध्ये कदाचित DCMचा पोर्टफोलिओ त्यांना जास्त उंचीचा वाटत आहे, त्यामुळे ते DCMच्या चौकशीचे आदेश काढू शकत नाहीत, समन्स काढू शकत नाहीत। मग जर असं असेल तर मग चौकशीचा फार्स कशाला करताय? हा फार्स करू नका। खरंच महिला सुरक्षित ठेवायच्या आहेत का? खरंच महाराष्ट्रातल्या एकूण अशा पद्धतीच्या लिंगपिसाड, भोंदू, बुभुक्षित आणि वखवकलेल्या नजरांनी महाराष्ट्रातल्या लेकी बाळींकडे बघणाऱ्या लोकांना कुणीही वाचवू शकणार नाही, कुठलीही राजकीय महाशक्ती वाचवू शकणार नाही, कुणाचाही राजकीय आशीर्वाद असला तर ते वाचणार नाहीत। हा संदेश जर फडणवीस साहेब तुम्हाला द्यायचा असेल तर अजूनही एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीचे समन्स का नाही? प्रिव्हिलेज देताय तुम्ही? एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना प्रिव्हिलेज मिळत आहेत का ते सांगा? सरकारमध्ये असल्याचे प्रिव्हिलेज देत आहात काय? खरात प्रकरणात प्रिव्हिलेजेस झाले ना हे। जर CDR आहे तसं जर सांगितलं जात असेल आणि तुम्ही चौकशीला बोलवत नाही तर प्रिव्हिलेज आहेत। आणि जर तुमचं म्हणणं असेल की नाही अशी CDR नाही आहेत, तर फडणवीस साहेब, तुम्हाला खुलं आव्हान आहे, हे आता लुपाछुपीचा खेळ बंद करा आणि जाहीरपणे सांगा की CDR खरे की खोटे? खरे आहेत ना CDR? आम्ही खरे आहेत असं मानून चालतो। चला, CDR खरे आहेत असं जर तुमचं म्हणणं असेल तर केसरकर आणि एकनाथ शिंदे यांना चौकशीला कधी बोलवणार आहात? आणि चाकणकरवर तर आत्ता गुन्हा दाखलच झाला पाहिजे, कारण ज्या पद्धतीची इन्व्हॉल्वमेंट चाकणकरची दिसलेली आहे
ते बघता चाकणकर आत्तापर्यंत गजाड व्हायला हव्यात. पण मी पुन्हा सांगते की प्रतिभा चाकणकरचा बळी दिला जात आहे का रुपाली चाकणकरच्या राजकीय मुत्सद्देगिरीपुढे? कारण सगळं रुपाली चाकणकरांनी केलं, पण कागदोपत्री प्रतिभा चाकणकरांना अडकवण्याचा प्रयत्न असं काही होतंय का? ह्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आणि महत्त्वाचं की खरातच्या बंगल्यावरचा बुलडोझर कधी चालवला जाणार आहे, समता पतसंस्थेचं काय, हे सगळे प्रश्न आता फडणवीस साहेब असं होऊ नये की तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल लोकांना शंका याव्या. कारण तुम्ही ज्या पद्धतीने, कारण उगाच असं मांजराने उंदराला सतत सतत खेळवायचं, एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागू द्या ना, उंदीर सोडून तरी द्या, नाहीतर खटकन खटका पाडा. आणि एकदा काय ते महाराष्ट्राला कळू देत की याच्यामधले कोण कोण आरोपी आहेत. ते याच्यासाठी की पॉलिटिकल प्रिव्हिलेज असेल तर आम्ही वाचू शकतो असा संदेश अजिबात एकाही लिंगपिसाटाकडे जाता कामा नये. कितीही मोठा राजकीय वरदहस्त असला तरी त्याची गय होणार नाही. हा संदेश जर द्यायचा असेल तर चाकणकरच्या अटक आत्ता तात्काळ होणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे आणि केसरकर या दोघांच्या चौकशा आत्ता होणं गरजेचं आहे. आणि चाकणकरची प्रॉपर्टी आणि खरातची प्रॉपर्टी या दोन्ही प्रॉपर्टीवर बुलडोझर चालवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. हे महत्त्वाचे मुद्दे. तुम्ही आता रुपाली चाकणकरांवरती आरोप केले. काल त्यांनी 28 दिवसानंतर एक पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की माझ्यावर जेवढे काही आरोप झाले त्या संदर्भात मी कोणीही पुरावे देऊ शकले नाहीये. मध्ये एक निनावी पत्र आलं होतं, तो देखील कुटील डाव होता असं देखील नाही. हे काही निनावी पत्राचा जो मुद्दा आहे कदाचित माझ्या आजारपणाच्या काळातला आहे, त्यामुळे मला तो काही माहीत नाही. पण चाकणकरांच्या आर्थिक हितसंबंधांचे पुरावे आता किती अजून समोर आणायचे? तुम्ही समता पतसंस्थेला चक्क खोटं ठरवू पाहताय का? म्हणजे तुम्ही एकट्या वाचण्यासाठी तुम्ही समता पतसंस्थेचं संचालक मंडळ अख्खं पायाखाली घ्यायला तयार आहातच, पण स्वतःची सख्खी बहीण प्रतिभा चाकणकरला सुद्धा तुम्ही पायाखाली घ्यायला तयार आहात. हे फार विशेष आहे. या सगळ्यांमध्ये चाकणकरचे आर्थिक किती व्यवहार झाले, किती ट्रान्झॅक्शन झाले हे अनेक पत्रकारांनी पुढे आणले. जवळपास 10 कोटीच्या आसपास ती आर्थिक उलाढाल आहे. आत्ताही त्या 2 खात्यांवर प्रत्येकी 60-60 हजारापेक्षा जास्तीच्या रकमा उपलब्ध आहेत. ज्याचा नॉमिनी हा 10वी नापास खरात आहे. याच्या उपर चाकणकर तर इतक्या निर्डावलेल्या आहेत आणि इतक्या निगरगट्ट आहेत की त्या असंही खोटं बोलल्या की मला तर काय समन्सच आलं नाही, पण त्यांना समन्स आले अशीच माहिती आज अजून कोणीतरी बाहेर आणली. त्यामुळे चाकणकरांनी हे खोटं बोलणं, हा निगरगट्टपणा हे सगळं थांबवावं. आणि महत्त्वाचं, लिंगपिसाटांना खरंच संदेश द्यायचा आहे का? महाराष्ट्रातल्या महिलांना खरंच आश्वस्त करायचं आहे का? फडणवीस साहेब तुमची इच्छा काय ते महत्त्वाचं. सुनेत्रा वहिनी, तुम्ही महिलांचं नेतृत्व करायला सक्षम आहात. महाराष्ट्राच्या तुम्ही पक्षाचं नेतृत्व करायला सक्षम आहात हे तुम्ही दाखवलं चाकणकरांचा राजीनामा घेऊन. पण महाराष्ट्राच्या महिलांचं नेतृत्व करायला तुम्ही सक्षम आहात का हे जर तुम्हाला दाखवायचं असेल तर चाकणकरांची अटक होण्यासाठी तुमचे प्रयत्न काय ते तुम्हाला दाखवावे लागतील. आणि आदिती तटकरे, तुम्ही ज्या खात्याच्या मंत्री आहात आधी त्या खात्याशी संबंध असणारी कामं तुम्ही बघा आणि मग बाकीच्या गोडगोड गोष्टी करा. नाही नाही नाही, खाती चोर कधी म्हणणार आहे मी चोरी केली म्हणून? खाती जर बनावट असती तर KYC कसं काय झालं? खाती बनावट आहेत याचा अर्थ समता पतसंस्थाच बनावट आहे याचा